नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट 30 प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, डायनामाइटचा शोध कोणी लावला? डायनामाइटचा शोध कोणी लावला? मित्रांनो, तुम्हाला काही 5 सेकंदासाठी वेळ देतो आहे. तुम्ही नक्की प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि कमेंटमध्ये किती प्रश्न तुमचे बरोबर आले ते नक्की कळवा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावलेला आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, मलेरिया टिंबटिंबमुळे होत असतो. मलेरिया टिंबटिंबमुळे होत असतो. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, प्लाझ्मोडियममुळे मलेरिया होत असतो. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, स्कर्वी आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होत असतो? स्कर्वी आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होत असतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, जीवनसत्व क यामुळे स्कर्वी आजार होत असतो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कुठे भरले? राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कुठे भरले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, कोलकाता. राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन हे कोलकाता येथे भरले होते. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, सायमन कमिशन केव्हा भारतात आले? सायमन कमिशन केव्हा भारतामध्ये आले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 1928 मध्ये सायमन कमिशन आलेले होते. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा. प्रश्न क्रमांक 6, 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, लॉर्ड केनिंग हा 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल होते. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, पुणे करार कोणाकोणामध्ये झाला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला होता. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, तैनाती फौजेची पद्धत भारतात कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, वॉरन हेस्टिंग यांनी तैनाती फौजेची पद्धत भारतात सुरू केलेली. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, सैनिक पेशी असे कोणत्या पेशीला म्हणले जातात? सैनिक पेशी असे कोणत्या पेशीला म्हणले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, पांढऱ्या पेशी. सैनिक पेशी पांढऱ्या पेशीला म्हणतात. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, गाविलगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गाविलगड किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, अमरावती. गाविलगड किल्ला हा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 11, मोडक सागर हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, ठाणे. मोडक सागर हे धरण ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 12, चादरीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? चादरीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा हा सोलापूर आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, महाराष्ट्र पठार टिंबटिंब या खडकापासून बनलेला आहे. महाराष्ट्राचा पठार टिंबटिंब या खडकापासून बनलेला आहे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, बेसॉल्ट. बेसॉल्ट खडकामध्ये महाराष्ट्र पठार बनलेले आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 14, घटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण होते? घटना समितीचे कायदेशीर सल्लेगार कोण होता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, बी एन राव हे घटना समितीचे कायदेशीर सल्लागार होते. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 15,
घटना दुरुस्ती हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए दक्षिण आफ्रिका. घटना दुरुस्ती ही भारतीय राज्यघटनेतील घटक दक्षिण आफ्रिका या देशाकडून घेण्यात आलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 16. मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोण करतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी राज्यपालद्वारे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती केली जाते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या हक्कामध्ये मोडतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए मूलभूत हक्क. धार्मिक स्वातंत्र्य हक्क हे मूलभूत हक्कामध्ये मोडते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 18. सूर्यमालेत टिंबटिंब हा ग्रह आकाराने सर्वात मोठा आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए गुरु. गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे आकारामुळे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 19. छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती? छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए रायपूर. रायपूर ही छत्तीसगड राज्याची राजधानी आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 20. हिंदी भाषासाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला सन्मानित केलेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी ममता कालिया यांना हिंदी भाषासाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025ने सन्मानित केलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 21. प्रोजेक्ट गंगा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी उत्तर प्रदेश. प्रोजेक्ट गंगा उत्तर प्रदेश या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 22. जोग धबधबा कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी शरावती. शरावती या नदीवर जोग धबधबा बांधण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 23. मुंगी उडाली आकाशी तिने गिळलेले सूर्यांशी ही रचना कोणाची आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए संत मुक्ताबाई यांची आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 24. ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाला असतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए जिल्हा अधिकाऱ्यांना. ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार हा जिल्हा अधिकाऱ्याला असतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे. स्वतंत्र भारताचे दुसरे आणि शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी सी चक्रवर्ती राजगोपालचारी हे स्वतंत्र भारताचे दुसरे व शेवटचे गव्हर्नर जनरल होते. प्रश्न क्रमांक 26. मुस्लिम लीगने कोणता दिवस मुक्ती दिन म्हणून साजरा केला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 22 डिसेंबर 1939 मध्ये मुस्लिम लीगने मुक्ती दिन म्हणून साजरा केलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 27. पहिले महायुद्ध खालीलपैकी केव्हा सुरू झाले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 28. कोणते राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्राचे भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीला म्हणले जातात? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीला म्हणले जातात? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी कोयना नदीला. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी ही कोयना नदीला म्हणले जातात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 30. दाभोळची खाडी महाराष्ट्रातील खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? दाभोळची ही महाराष्ट्रातील खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे.
मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील.